विद्यार्थी मित्रांनो, एम एस नर्सिंग सी ई टी सेलने कालच म्हणजे 29 सप्टेंबर 2025ला JNMचा कॅप राऊंड 4चा पूर्णपणे शेड्यूल डिक्लेअर केलेला आहे. त्यासोबत सीट मॅट्रिक्ससुद्धा पब्लिश केलेली आहे आणि त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो व्हर्च्युअल वॅकन्सी किती आहेत याचीसुद्धा माहिती सी ई टी सेलने प्रोव्हाइड केलेली आहे. एकंदरीत संपूर्ण माहिती आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या PDF शो होत असेल, ही जी PDF आहे ही 29 सप्टेंबर 2025 म्हणजे काल पब्लिश झालेली आहे. त्यामध्ये ऑनलाईन चॉईस प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस अँड कॅप राऊंड 4 शेड्यूल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 JNM म्हणजेच जनरल नर्सिंग मिडवायफरीसाठी आलेला आहे. आता एकंदरीत शेड्यूल काय आहे समजून घेऊया. बघा, ॲज पर नोटीस नंबर 5 सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड 3 ॲडमिशन टू जनरल नर्सिंग मिडवायफरी was completed on 15 September 2025. After the completion of cap round 3, few seats remain vacant. The competent authority म्हणजे कोणती तर MS Nursing CET has decided to conduct the cap round 4 to fill these vacant seats as per the schedule given below. यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे कॅप राऊंड 3चा जो शेड्यूल आहे तो 15 सप्टेंबर 2025ला संपलेला होता, परंतु तुम्हाला मी सांगितलेलं होतं की पुढील राऊंड येणार नाही कारण सीट कन्फर्म झालेले आहे. परंतु काय करतात विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी हे काय करतात ॲडमिशन कॅन्सल करून टाकतात. तर त्या कारणामुळे ज्या रिकाम्या सीट राहिलेल्या होत्या तर त्याची पूर्णपणे ॲडमिशन होण्यासाठी कॅप राऊंड 4चा शेड्यूल पब्लिश करण्यात आलेला आहे. एकंदरीत टेंटेटिव्ह शेड्यूल जो आहे कॅप राऊंड 4चा तो सुद्धा समजून घेऊया. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 4 हे 29 सप्टेंबर 2025ला करण्यात येणार आहे, म्हणजे कालच तो पब्लिश झालेला आहे. हे सुद्धा आपण सीट मॅट्रिक्स समजून घेऊया, किती जागा आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत, जेणेकरून तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस किती आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन चॉईस फिलिंग कोड फिलिंग जी प्रोसेस आहे ती विद्यार्थी मित्रांनो 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 संध्याकाळच्या 11:59 चालणार आहे. म्हणजे कॉलेज कोड तुम्ही या दरम्यान भरवू शकता. तुम्हाला सुद्धा कळत असेल एकंदरीत 3च दिवस दिलेले आहे कॉलेज कोड टाकण्यासाठी. तर ज्या विद्यार्थ्यांना नक्की कॅप राऊंड 4मध्ये JNMचं गव्हर्नमेंटचं कॉलेज अलॉट करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी ॲज सून ॲज पॉसिबल सायबर कॅफे किंवा तुमच्या मोबाईलवरती तुम्ही कॉलेज कोड टाकू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर कॅप राऊंड 4 ते 4 ऑक्टोबर 2025ला पब्लिश होणार आहे. आता यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्याची यादी पब्लिश होऊन जाईल, म्हणजे एकंदरीत तुमचं 50% ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल. आता उर्वरित 50% ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 6/10/2025 ते 10/10/2025 म्हणजे 6 ते 10 ऑक्टोबरपर्यंत फिजिकली जॉईनिंग, फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्विजाईट फी बाय DD आणि चेक. जे काही ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटेड झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे त्या कॉलेजला जाणे आहे. फिजिकली डॉक्युमेंट आणि सोबत तो DD आणि रिक्विजिट तुमच्या कॅटेगरीची जी फी आहे ती कॉलेजला सबमिट करून तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म करून घेणे आहे. ही एकंदरीत प्रोसेस JNM कॅप राऊंड 4ची असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही प्रोसेस समजून गेलेली असेल. या प्रोसेसमध्ये जे विद्यार्थी इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांनी ॲज सून ॲज पॉसिबल सायबर कॅफे किंवा मोबाईलवरती तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता आणि JNM कॅप राऊंड 4मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळवू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की एकंदरीत सीट मॅट्रिक्स किती आहे. तर आपण सीट मॅट्रिक्स किती आहे हे सुद्धा आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो आपण जे सीट मॅट्रिक्सची जी PDF आहे ती ओपन केलेली आहे. जर तुम्हाला या सगळ्या ज्या PDF पाहिजे असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल लिंकला जॉईन व्हा, तेथे तुम्हाला या PDF अवेलेबल करून देऊ. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शो होत असेल की प्रत्येक कॉलेजला मिनिमम 5, 9, 2, 5, 10 आणि 17 म्हणजे हायेस्ट किती आहे तर 17, ठीक आहे, आणि मिनिमम 1, ठीक आहे. 17 कोणत्या कॉलेजला अवेलेबल आहे तर मालेगाव आणि सगळ्यात कमी ह्या ज्या आहे ही परभणीसारख्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या JNM कॉलेजला अवेलेबल असणाऱ्या सीट आहे. मग एकंदरीत तुम्हाला कळत असेल की सगळ्यात जास्त तुम्हाला मालेगाव या ठिकाणी मिळत आहे तर सगळ्यात कमी या परभणीसारख्या ठिकाणी तुम्हाला कमी जागा मिळत आहे. आता एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार जर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार त्या कॉलेजला जागा अवेलेबल असेल तर नक्की त्या कॉलेजला ॲडमिशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. कॉलेज कोड त्या कॉलेजचा टाकू शकता. जर
तुमच्या कॅटेगरीची जागा तिथं अवेलेबल नसेल तर काय करावे, हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेला असेल. जर तिथं ओपनच्या जागा जास्त असतील तर नक्की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करावे, तिथे कॉलेज कोड टाकताना एक खबरदारी घ्यावी की तुमचे एकंदरीत पर्सेंटाईल हे चांगले असावे, जेणेकरून तुमचा ओपनमधून नंबर लागून जाईल आणि त्या कारणांमुळे तुम्हाला स्कॉलरशिपचा प्रॉब्लेम येणार नाही, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत सीट मॅट्रिक्स कॅपराऊंड 4साठी किती जागा अवेलेबल आहे हे सुद्धा समजून घेऊया. त्यामध्ये तुम्हाला शो होत असेल की एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो JNM कॅपराऊंड 4साठी विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत 122 ठीक आहे किती जागा अवेलेबल आहे, तर 122 जागा अवेलेबल आहे. तर तुम्हाला समजून येत असेल की आपल्या कॅटेगरीचे जर जागा अवेलेबल नसतील तर ओपनमधून भरा आणि चांगले पर्सेंटेज असतील तरीसुद्धा तुम्हाला ओपनमधून भरले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. एकंदरीत तुम्हाला कळत आहे 122 जागा आहे. ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज आहे JNM कॅपराऊंड 4मध्ये तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच हा फॉर्म फिलअप करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो यानंतरच्या PDF आपण समजून घेऊया की एकंदरीत व्हर्च्युअल वॅकन्सी किती आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो या PDF प्रत्येक कॉलेजनुसार व्हर्च्युअल वॅकन्सी इथं पब्लिश करून दिलेल्या आहे. जसं उदाहरणार्थ सातारा या कॉलेजमध्ये 1 व्हर्च्युअल वॅकन्सी आहे. त्यानंतर जर आपण विचार केला सिंधुदुर्गमध्ये 2 अवेलेबल आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरीमध्ये 1 अवेलेबल आहे. त्यानंतर नाशिकमध्ये 3 आणि त्यानंतर नंदुरबारमध्ये 4. एकंदरीत हे पूर्ण GMC जे आहे महाराष्ट्रातील त्या कॉलेजमध्ये एकड-दुक्कड सीट अवेलेबल आहे. आता व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे काय बघा, व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे अशा सीट की ज्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेजमध्ये त्या सीट त्यांना मिळालेले आहे परंतु त्यांना पुढील राऊंड खेळणे आहे त्याकरिता ते कॅपराऊंड 4साठी इलिजिबल आहे. जर त्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 4मध्ये एखादं कॉलेज लागलं तेव्हा ही व्हर्च्युअल वॅकन्सी कट होऊन तिथं ॲडमिशन घेता येऊ शकते. परंतु जर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नावापुढे कॅपराऊंड 4मध्ये चॉईस इज नॉट अवेलेबल आलं म्हणजे ते त्यांना कॅपराऊंड 3ची जी जागा मिळालेली होती ते परत घेऊ शकता. एकंदरीत तुम्हाला व्हर्च्युअल वॅकन्सीचा फरक कळलेला असेल. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुमचे पर्सेंटेज चांगले असतील, तुमच्या कॅटेगरीची जागा अवेलेबल असेल, तुम्ही बेटरमेंट केलेलं असेल तर नक्की तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये JNMसाठी अप्लाय करू शकता. एकंदरीत तुम्हाला ही माहिती समजून गेलेली असेल. जर तुम्हाला या PDF हव्या असतील आणि इतर माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल लिंकला जॉईन व्हा, तेथे तुम्हाला या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर इतर विद्यार्थ्यांना शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.